नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. पाणीपुरवठा खात्याची फाईल अर्थ खात्याकडे मंजुरीसाठी पाठवली, मात्र तब्बल 10 वेळा ती परत आल्यानं मंत्री गुलाबराव पाटलांनी संताप व्यक्त केला. अर्थ खातं सर्वात नालायक खातं, पण मी पाठपुरावा सोडला नाही अशी नाराजी पाटलांनी भर कार्यक्रमात व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत या दोघांचा पक्षप्रवेश पार पडला. आगामी विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांचे चुलत भाऊ अनिकेत कदम हे उभाटाचा प्रचार करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि यावर योगेश कदमांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण आणि रक्ताचं नातं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनिकेत कदमांनी कोणाचा प्रचार करावा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, मात्र उभाटाचा उमेदवार माझ्यासाठी आव्हान असू शकत नाही असं म्हणत मी पुन्हा निवडून येईन असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात जल्लोष करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं मेगा प्लॅनिंग केलेलं आहे. भाजपच्या चतुर्भुजांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. गडकरी आणि फडणवीसांकडे विधानसभेचं नेतृत्व असून नितीन गडकरी विशेष प्रचारक असणार आहेत. राज्यात संघाच्या विचारांचं सरकार आणि संघ स्वयंसेवक मुख्यमंत्री व्हावा अशी संघाची भूमिका असल्याची जोरदार चर्चा आणि यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कंबर कसली आहे. भाजपचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावे यासाठी संघाने 288 विधानसभा मतदारसंघात समन्वयक नेमून भाजपला मदत करण्याचं ठरवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. जे संवेदनशील असतात ते माफी मागतात, जे मुजुरी करतात ते कशाप्रकारे भाषण करतात हे राहुल गांधींच्या भाषणातून आपण पाहिलंय अशी टीका फडणवीसांनी केली. विरोधी पक्ष फडणवीसांना टार्गेट करतोय का यावर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्ष हार घालून सत्कार करणार नाही. निवडणुका तोंडावर आल्यात आणि त्यामुळे प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केलं जातं असं पंकजा मुंडे म्हणाल्या. विधानसभेसाठीचं महायुतीचं जागा वाटप दसऱ्यानंतर होण्याची शक्यता आहे. जवळपास 70 जागांवर शिवसेना ताकदीने लढण्याच्या तयारीत आहे, तर अजित पवार विधानसभेत 50 ते 60 जागा लढण्याच्या तयारीत आहे. पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. युतीचं प्राथमिक लक्ष आगामी निवडणुकीत बहुमत मिळवण्यावर आहे, मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवणं ही सध्याची प्राथमिकता नसल्याचंही अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेण्याबाबत भाष्य करताना धर्मनिरपेक्षतेच्या वचनाशी कटिबद्ध असल्याचं निक्षून सांगितलं. युती असली तरी राष्ट्रवादी पक्ष आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांशी कधी तडजोड करणार नाही असं पवारांनी म्हटलं. फडणवीसांना टार्गेट करण्याच्या सुळेंच्या वक्तव्यावरून बावनकुळेंनी निशाणा साधला. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी सुळे फडणवीसांना टार्गेट करत असल्याचा आरोप बावनकुळेंनी केला. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. पक्ष फोडणाऱ्यांनी आता घरं फोडण्याचं काम सुरू केलं अशा शब्दात आत्राम यांनी हल्लाबोल केला.